राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असताना ते नाशिकला आले होते. त्यानंतर ते विदेश दौऱ्यावर गेले होते आणि आता विदेश दौऱ्यानंतर छगन भुजबळ नाशिकमध्ये परत आले. त्यामुळे आता ते काय पाऊल उचलणार असा प्रश्न उपस्थित होतोय. जहां नहीं चैना वहां नहीं रहना अशी शेरो शायरी करणाऱ्या भुजबळांनी आता संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचं उदाहरण देत आपली भूमिका सुद्धा मांडली आहे. पाहूया. जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं। ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. ज्या छगन भुजबळांनी जहां नहीं चैना वहां नहीं रहना आणि मेरा वक्त भी बदलेगा अशी शेरो शायरी केलेली होती, तेच भुजबळ आता कुठे राहणार, त्यांची वेळ बदलणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं मानलं जात होतं. मात्र छगन भुजबळ यांना तुर्तास भाजपामध्ये प्रवेश मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला एवढं मोठं यश मिळण्यामध्ये नक्की झालेला आहे असं लोकसुद्धा म्हणतात. आता विधानसभेत मी गेलो होतो तिथे दोन्ही बाजूचे लोक सुद्धा तेच म्हणत होते. पण ठीक आहे, अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही, पुढची काय भूमिका असेल आता बघू. जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं. चलो असं आहे, मला कुणाचेही फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं आणि बाकी काय राजकारण काय आयुष्यभर राजकारण करतोच आहे. वेळ त्या डोक्याला राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे. हे सुद्धा येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघूया पुढे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याने थेट हिवाळी अधिवेशन सोडून नाशिक गाठलं आणि समर्थकांच्या भेटीगाठी घेतल्या. भुजबळांनी आपल्या समर्थकांचा मेळावा देखील घेतला. या मेळाव्यात काही समर्थकांनी भाजपात प्रवेश करण्याचं आवाहन केलं. मात्र छगन भुजबळांना भाजपात प्रवेश दिल्यास महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो असं बोललं जात आहे. जहां नहीं चैना वहां कहां रहना, महायुतीमध्ये वाद नको म्हणून भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याची माहिती मिळते. भुजबळांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादीला दुखवू इच्छित नाही. महायुतीमध्ये छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा असं भाजपच्या बड्या नेत्यांचं मत आहे. भुजबळांसंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. छगन भुजबळ यांना तुर्तास भाजपामध्ये प्रवेश नाहीये. एवढं वैमनस्य नाही आहे की शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर भुजबळ साहेब का जाऊ नये. हा तर आमचा देवेंद्रजी कितीदा शरद पवार साहेबांच्या स्टेजवर आम्ही जात असतो, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. राहिला भाजपमध्ये येण्याचा, महायुतीमध्ये असा कुठलाही निर्णय होणार नाही जो आमच्या तीनही पक्षाला त्या ठिकाणी आमची जी बांधिलकी आहे त्या बांधिलकी तुटेल असा कुठलाही निर्णय भारतीय जनता पार्टी घेणार नाही किंवा महायुती घेणार नाही. भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांच्याशी जे काही बोलायचं असेल आम्ही बोलू. बाकी काही असा नाराजी आहे की बाकीच्या गोष्टी आहे असं समजू नका. आम्ही वेळोवेळेवर त्यांच्याशी बोलत आलेलो आहोत आणि जे काय असेल त्यांची सूचना त्याप्रमाणे आम्ही काही ना काही मार्ग काढू. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ दुखावले गेलेत. नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात आपली नाराजी स्पष्टपणे त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलंय. कदाचित धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळ यांचा समावेश करण्याची शक्यता असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय. ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला, सत्तेबाहेर ठेवलं, समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाले असतील, छगन भुजबळांच्या मुळे मिळाली,
त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला. भुजबळांचा वापर केला गेला ह्याच्यात काही दुमत नाही. त्याच्यात काय भुजबळांचा वापरच केला. लढताना तलवार त्यांच्या हातात दिली ना. भुजबळ निर्णय वेगळा घेऊ शकतात. मी भुजबळांचं काही घरात गेलेलो नाही, त्यांच्या जवळ नाही किंवा त्यांच्या मनातली गोष्ट ते मला फोनवर सांगितलं. मी तसं म्हणते काय करणार. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदानं हुलकावणी दिल्यामुळे नाराज असणारे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये पूर्णतः एकाकी पडलेले आहेत. वरिष्ठ नेत्यांवर टीका करून त्यांनी पक्षांतराचे संकेत दिल्यामुळे कुणीही त्यांची समजूत काढली नाही. अशातच भाजपात प्रवेश न मिळाल्यास भुजबळांची आणखीनच गोची होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भुजबळ पक्षांतर्गतच संघर्ष करणार की नवीन वाट पकडणार याकडे राज्याचं लक्ष असेल. किरण दाजनेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.